नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आम्ही बघा बस करून निघालो होतोच फिरायला, कारण उद्या आहे आरोहीचा बड्डे। तर आज संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी आम्ही बाहेर गेला होतात, मॉलला गेले होते मी या दोघींना घेऊन। तर पहिल्यांदा बस करून आणि नंतर रिक्षाने असं गेलात। तर आम्ही पहिल्यांदा सीझन मॉलमध्ये गेलात, कारण आरोहीच्या पप्पांचं ऑफिस इकडंच आहे आणि त्यांना यायला थोडा टाईम होता, 1-1.5 तास। तर ते म्हणले की तुम्ही फिरून घ्या। मग आम्ही सीझन मॉलला गेलात, थोडं फिरलात, थोडे फोटो बी काढले मी पोरींचे। त्यानंतर बघा 1-2 शॉप बघितले, जास्त काही फिरलं नाहीत। पण आरोहीसारखं DIYमध्ये जायचं म्हणत होती, काय माहिती तिला DIYमध्ये फिरायला आवडतं आहे, त्याच्यामुळं मग चल म्हणलं घेऊन जाते। तर आम्ही DIYमध्ये गेलात, बराच वेळ तिथंच होतात, एकच शॉप जास्त करून फिरलात। आणि हे बघा अशा प्रकारे त्यानंतर बघा आम्ही इथं फिरणं झाल्याच्या नंतर आम्ही ॲमेनोरामध्ये आलात। तर इकडं आल्याच्या नंतर तिचे पप्पा पण आले होते। त्यानंतर आम्ही इकडे कुठेच नाही, डिकॅथलॉनमध्येच फक्त गेला होतात। तर तिथं काय घेतलं मी तुम्हाला दाखवेल। तर हे बघा, हे असं इथलच्या ॲमेनोरामधलं डिकॅथलॉन आहे। तर हे बघा, ह्या दोघींना हे आरोहीला बड्डे गिफ्ट पाहिजे होतं, तर दोघींना पण घ्यावं लागलं। तर हे घेतले स्केटिंग शूज। आणि त्यानंतर हे शनिवार आहे, दुसरा दिवस, ज्या दिवशी आरोहीचा बड्डे होता त्या दिवशी। तर आम्ही आरोहीला सुट्टी पण होती तिच्या पप्पांना, तर आरोहीला आम्ही फुरसंगीतील जे शिवमंदिर आहे तिथं घेऊन गेला होता पाया पडायला, आणि तिला ड्रेसही घ्यायचा होता। तर तेही इकडं आमच्या इकडं गोडाऊन आहेत हडपसरच्या साईडला, तर तिकडं गेला होता। आणि तिकडून तिला ड्रेस आणि इथं मंदिरमध्ये पण घेऊन आलात। आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी बड्डे साजरा केला। तर हे बघा अशा प्रकारे आरोहीचा बड्डे झाला। मे महिना असल्यामुळे सुट्ट्या असतात मुलांना, तर बरीच सोसायटीतले मुलं नसतात घरी, गावी गेलेले असतात। तरी होती तेवढ्या